अकाउंट ओपन केले, पहिला विजय मनसेचा, पहिला विजय कल्याण डोंबिवली मधली अपडेट। मनसेने पहिला विजय मिळवलाय, अकाउंट ओपन केलंय कल्याण डोंबिवलीत। भाजप 26, शिवसेना 15, तर मनसेने अकाउंट ओपन केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय मिळवलाय। तेव्हा मनसेच्या बाजूने हा पहिला निकाल जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि मनसेच्या प्रल्हाद म्हात्रेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। ना राज ठाकरेंची सभा झाली, ना उद्धव ठाकरेंची सभा झाली। मनसेचा पहिला विजय कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय। प्रल्हाद म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीमध्ये विजयी झालेले आहेत। ठाण्याचं काय चित्र? भाजप 10, शिवसेना 14, राष्ट्रवादीची आणि ढोल ताशे मीरा भाईंदरसाठी होते। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। आतापर्यंत अनेक जणांचे निकाल सुद्धा समोर आलेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या 8 उमेदवारांचा विजय होतोय। अश्विन, खरं अपडेट येते मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी, त्यामुळे भाजपची घोडदौड ठिकठिकाणी बघायला मिळते। अनेक ठिकाणी भाजपने मोठी मुसंडी मारली, तर काही ठिकाणी क्लोज फाईट आहे। पण भाजपचे आतापर्यंत जे निकाल समोर आलेत त्याच्यात भाजपचे सगळ्यात जास्त जिंकलेले उमेदवार आपल्याला दिसत आहेत आणि कल्याण डोंबिवलीत मनसेने मात्र बाजी मारली। भारतीकडे काहीतरी अपडेट आहे। भारती, एक तर मी अपडेट सांगणारच आहे, मात्र मी सांगू इच्छिते की सगळ्यात योग्य आणि सगळ्यात अचूक निकाल आपल्याकडे येतात आहेत। जे घडतं आहे मतमोजणी केंद्रावर ते आपण दाखवतोय आणि तेच निकाल आपल्याकडे येतात आहे। हे आपण वारंवार नमूद करायला हवं की योग्य पद्धतीचे निकाल आहे। आता मी MMR कडे वळते। आता सांगितल्याप्रमाणे मीरा भाईंदर खरं तर 1 तास उशिरा मतमोजणी सुरू झाली होती। कप्तान मलिक पराभूत झालेले आहेत। एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झालाय। कप्तान मलिक हे खरं तर सिटिंग नगरसेवक होते आणि नवाब मलिकांच्याच घरामध्ये 3-3 तिकीटं का यावरनं बराच वाद झालेला होता, पण कप्तान मलिक यांचा पराभव झालाय। नवाब मलिकांचे बंधू अश्विन, आपण MMR बद्दलच बोलतो आहे ज्ञानदा, आणि मी तेच सांगते की मीरा भाईंदरमध्ये 12च फक्त कल आलेले आहेत भाजपच्या बाजूने, मात्र त्यातलेही 8 विजयी झालेले आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये खूप हळू चाललेली आहे प्रोसेस, मात्र तिथे मनसेचा पहिला विजय झालेला आहे आणि ठाण्यात आता बऱ्यापैकी आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आघाडीला यश मिळताना दिसतंय। खरं, त्यामुळे हे आताचे कल आहेत, आताचे आघाडी किंवा आकडेवारी जसं भारतीने सांगितलं। ठाण्यामध्ये भाजप 10, मुंबईचा अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी पाहायला मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार अहिल्यानगरमध्ये विजयी झालेत। पण या सगळ्यामध्ये ABP माझाच्या प्रेक्षकांना आपण जे सातत्यानं सांगतो ती गोष्ट महत्वाची आहे। संभाजीनगरमध्ये भाजप 18 जागांवरती विजयी झालाय। अपडेट नंतर एक महत्वाची अपडेट, मुंबईचा खरा निकाल, मुंबईचा अचूक निकाल, मुंबईचा परफेक्ट निकाल हा तुम्ही फक्त ABP माझावरती पाहताय। तुम्हाला असं वाटत असेल की इतकं संथगतीनं आकडे पुढे का सरकतात, कारण मुंबईची मतमोजणी टप्प्याटप्प्यानं होतीये। मुंबईचे सगळे EVM मशीन एका वेळेला उघडले गेलेले नाही आहेत। 227 जागात मुंबई महानगरपालिकेत टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे। 85 जागांचे खरे अचूक निकाल, अचूक कल ABP माझावरती तुम्हाला दिसत आहेत। आणखी एक मुद्दा, जे इतर चॅनल्सवरती आकडे दाखवले जात आहेत ते आकडे अर्थातच जास्त आहेत। जर अश्विन मतमोजणीत 85 जागांची सुरू आहे तर कल त्यापेक्षा अधिक आकड्यांचे कसे असू शकतात, हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळे ABP माझावरती सगळ्यात परफेक्ट, सगळ्यात अचूक, सर्वात वेगवान निकाल आपण पाहू शकतो। काही अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया। कल्याण डोंबिवली मनसेने पहिला विजय, जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं, प्रल्हाद म्हात्रे जिंकलेले होते मनसेचे, ज्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये अकाउंट ओपन केलंय मनसेचं। अन्य ठिकाणचे अपडेट देखील येत आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले। चलो आ जाओ। तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवलेला आहे। भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झाले। हे त्यांचं पॅनल असणार आहे, कारण यावेळेला प्रभाग पद्धती मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये होती। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आपण मगाशी बघितली। तेजस्वी घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या पाठीशी आपण पाहिली।
त्यांचं स्वतःचं सुद्धा काम अर्थात त्यांच्या वॉर्डामध्ये होतं. त्या शिवसेनेच्या खरं तर पहिल्या उमेदवार नगरसेविका, पण त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि